कल्याणकारी, बुद्धी प्रदान करणारी, सर्व शक्ती संपन्न आई दुर्गा तू आमचं संरक्षण कर आणि या महिषासुराच्या अत्याचारांपासून आम्हाला मुक्ती दे. आई दुर्गा प्रकट झाली. 9 दिवस आणि 9 रात्री तिने युद्ध केलं आणि विजयादशमीच्या दिवशी या युद्धामध्ये महिषासुराचा वध झाला. दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला आणि ही धरती, पाताळ, आकाश हे सर्व काही या महिषासुराच्या अत्याचारांपासून मुक्त झालं. सर्व संतांचं रक्षण, सर्व सज्जनांचं रक्षण, सर्व धर्माचं रक्षण, समाजाचं रक्षण, सर्व देवांचं रक्षण दुर्गेने केलं. त्या काळामध्ये दुर्गेने जे देवांचं रक्षण केलं तेव्हापासूनच स्त्री शक्तीने समाजाचं, धर्माचं रक्षण करावं ही परंपरा आजता गायत चालू आलेली आहे, चालत आलेली आहे. दुर्गेने जसं त्या काळामध्ये रक्षण केलं तसंच आजही अनेक संकट आज आपल्या समाजासमोर, स्त्रियांसमोर, आपल्या धर्मासमोर, आपल्या भारत मातेसमोर उभी ठाकलेली आहेत. आणि या सगळ्या संकटांना सामोरं कोण जाईल तर त्या स्त्री शक्तीकडून प्रेरणा घेतलेली आजची स्त्री, दुर्गेकडून प्रेरणा घेतलेली आजची स्त्री. स्त्रिया म्हणजे काय आहे हे जर आपण समजून घेतलं, स्त्री शक्ती काय आहे हे आपण जर समजून घेतलं तर काय आहे स्त्री शक्ती म्हणजे काय. आपण म्हणतो स्त्री शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे. स्त्री शक्ती म्हणजे काय? जसं पाण्याचे अनेक प्रवाह एकत्र येतात आणि एक मोठा जलस्रोत निर्माण होतो तसंच धैर्य, शौर्य, प्रेम, त्याग, समर्पण, चारित्र्य या सगळ्या गुणांचा समुच्चय होऊन एक स्त्री शक्ती निर्माण होते. आणि या स्त्री शक्तीतूनच समाजाचं, धर्माचं रक्षण करण्याची प्रेरणा समाजातल्या सर्व घटकांना मिळते. विश्व हिंदू परिषदेने देखील मातृशक्ती दुर्गा वाहिनी आयामाच्या माध्यमातून या सर्व प्रेरणा देणाऱ्या या समाजातल्या सर्व घटकांना प्रेरणा देण्यासाठी मातृशक्तीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य सुरू केलं. आज समाजामध्ये आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहादमध्ये अनेक आपल्या तरुण मुली बळी पडताना आपल्याला दिसत आहेत. लव जिहाद काय आहे आपण सर्वजण ऐकतो आहोत, आपण त्याच्यावर चर्चा देखील करतो आहोत. आपल्यापैकी काही जण त्या सगळ्या विषयांमध्ये काम देखील करता आहेत. पण लव जिहाद काय आहे हे देखील आपल्याला सर्व समाजापर्यंत पोहोचवणं, सर्व तरुणींपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक हिंदू मुली ज्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं जातं, मुस्लिम समाजातल्या मुलांकडून काही भुक्कड आमिषं त्यांना दाखवली जातात, अशा आपल्या काही हिंदू मुली लव जिहादला बळी पडतात. निशाने मगाशी प्रास्ताविक करताना सर्व विषयाचा सारांश तिच्या प्रास्ताविकामध्ये आला. त्यामुळे खरं तर प्रास्ताविकच इतकं सुंदर झालेलं आहे की हा विषय आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. परंतु आजच्या तरुण मुली, ज्या पुढच्या भारत देशाचं भविष्य आहे, या तरुण मुलींना स्वतःचं रक्षण करणं, स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करणं, समाजाचं रक्षण करणं, पर्यायाने आपल्या भारत मातेचं रक्षण करणं, याची शिकवण, याचा धडा देण्याची आत्ता खूप गरज आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण आपल्या भारतीय संस्कृतीवर झालेलं आहे. स्त्री ही आपल्या संस्कारांचं, परंपरांचं संवाहन करणारं प्रतीक आहे. संवाहन करणारी व्यक्ती आहे की जी पूर्वापार जेव्हापासून पृथ्वीची निर्मिती झाली, विश्वाची निर्मिती झाली, तेव्हापासूनचे जे संस्कार आहेत ते स्त्रीने आजपर्यंत वाहून आणलेले आहे. आणि आज हीच आपली भारत मातेच्या कुशीमध्ये जन्मलेली स्त्री पाश्चिमात्य संस्कृतीला बळी पडून आपले संस्कार, आपले परंपरा सर्व विसरू लागलेली आहे. अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत. अनेक लढवय्या राण्या या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत. सीता मातेसारखं जाज्वल्य उज्ज्वल चरित्र या देशामध्ये आपल्या होऊन गेलेलं आहे. राजमाता जिजाऊ आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत, ज्यांनी छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली आणि छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये श्रीरामांच्या, श्रीकृष्णाच्या कथा सांगून, अनेक साधू संतांच्या कथा सांगून देशभक्तीची प्रेरणा जागवली, हिंदवी स्वराज्य संस्थापनेची प्रेरणा जागवली. ती जिजाऊ माता देखील आपल्याच परिसरामध्ये होऊन गेलेली आहे. भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार आशीर्वाद म्हणून भेट दिली आणि त्यातून असा बोध दिलेला आहे सर्वांना
की अधर्माविरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला शस्त्र हाती घ्यायला हवं. हा प्रत्यक्ष भवानी मातेने दिलेला आशीर्वाद आहे. झाशीची राणी होऊन गेली, जिने छोट्याशा बाळाला पाठीवर घेतलं, प्राणांची पर्वा केली नाही, ब्रिटिशांविरुद्ध हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ती लढली. स्वतःच्याही प्राणांची पर्वा तिने केली नाही, स्वतःच्या छोट्या बाळाच्याही प्राणांची तिने पर्वा केली नाही. अशा आदर्श स्त्रियांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की हा आदर्श आपला काय आहे हे आपल्या तरुण मुली विसरायला लागलेल्या आहेत. आत्ताच्या तरुण मुलींना आदर्श काय आहे तर चित्रपटामधले मुस्लिम समाजाचे जे काही अभिनेते आहेत त्यांचा आदर्श आपल्या तरुण मुलींपुढे आहे. त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या कोणत्या आहेत त्याचा आदर्श तरुण मुलींपुढे आहे. त्यांचे लव्ह अफेअर्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स कसे आहेत याच्या चर्चा आपल्या तरुण मुलींमध्ये होत्या आहेत. त्यांचं ड्रेसिंग सेन्स कसा आहे, त्यांची हेअरस्टाईल कशी आहे याचे आदर्श आपल्या तरुण मुलींपुढे आहेत. परंतु ह्या ज्या काही स्त्रिया होऊन गेल्या याचे कुठलेही आदर्श, या संदर्भातल्या चर्चा आजच्या तरुण मुलींमध्ये होताना आपल्याला दिसत नाहीत. त्याचा परिणाम हा आहे की आपल्या हिंदू मुली सर्रास मुस्लिम होताना किंवा ख्रिश्चन होताना आपल्याला दिसत आहेत. आपली अनेक कुटुंब आपल्या हिंदू मुलींचं चारित्र्य उद्ध्वस्त झाल्यामुळे, आयुष्य उद्ध्वस्त झाल्यामुळे, कुटुंबांचं नुकसान झालेलं कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहेत. ज्यावेळी अल्लादीन खिलजीने भारतावर आक्रमण केलं त्यावेळी चितोडची राणी पद्मावती, आपण चित्रपट पाहिला, चित्रपटामध्ये अनेक अतिरंजित गोष्टी सांगितलेल्या आपण दाखवलेल्या आपण पाहिल्या. त्याने कर्नाटकवर हल्ला केला, हजारो स्त्रियांची विटंबना केली. त्यानंतर त्याने चितोडवर आक्रमण केलं, त्याची नजर त्या राणीवर पडली. परंतु ज्यावेळी राणीच्या असं लक्षात आलं की हा जो कोणी खिलजी आहे याची अत्यंत वाईट नजर तिच्यावर आहे, तिने स्वतःसह हजारो स्त्रियांसोबत जोहर केला. धगधगत्या अग्निकुंडामध्ये तिने उडी टाकली आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. हेतू हाच की स्वतःच्या मृतदेहाची देखील विटंबना या खिलजीकडून होऊ नये. स्वतःच्या शिलाची विटंबना मृत्यूनंतर देखील या खिलजीकडून होऊ नये. तिला एवढा विश्वास होता की हा जो कोणी खिलजी आहे, ही जी कोणी व्यक्ती आहे, ही इतकी दुष्ट प्रवृत्तीची आहे, ही इतकी वाईट प्रवृत्तीची आहे की तो मृतदेहाची विटंबना करायला देखील मागे पुढे बघणार नाही. त्याचं संस्कार किंवा कुसंस्कार इतके वाईट आहेत की हिंदू स्त्रीच्या मृतदेहाची विटंबना देखील तो करेल ही खात्री तिला होती. आणि स्वतःच्या शिलाची, मृतदेहाची देखील मृत्यूनंतर विटंबना होऊ नये या एका हेतूने तिने धगधगत्या अग्निकुंडामध्ये हजारो स्त्रियांसह उडी टाकली, जोहर करून घेतला. हा आपला स्वाभिमानाचा इतिहास आहे. हा स्वाभिमानाचा इतिहास आजकालच्या तरुण मुली आपल्या विसरत चाललेला आहे. याचं दुःख, याचा खेद आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. आणि हे दूर करायचे यासाठी जसं प्रास्ताविकामध्ये सांगितलंय की आपल्याला सगळ्यांना संघटन करायचंय. आपण सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने उपासना आपल्या करतो आहोत, आपलं कार्य करतो आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने एकत्रीकरण करतो आहोत, वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतो आहोत. परंतु हेच जर आपली स्त्री शक्ती एकत्रित आली, बघा काही महानगरं आहेत, टार्गेट केलेली महानगरं आहेत, मुंबई आहे, पुणे, नाशिक यासारखी अनेक महानगरं आहेत, नगर आहे, संभाजीनगर आहे. या ठिकाणी लव जिहादचे मोठे, आपल्या जवळचंच संगमनेर शहर आहे, खूप मोठ्या प्रमाणात लव जिहाद चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात, आपण कल्पनाही करू शकणार नाही. देशभरामध्ये वर्षभरात कमीत कमी 1.5 लाख हिंदू तरुणी मुस्लिम मुलांसोबत पळून जातात. त्यातल्या काहींना आपण वाचवू शकतो, परंतु अनेक मुली अशा आहेत की त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. अनेक मुली अशा आहेत की त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतात, स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतात, राख रांगोळी करून घेतात. अनेक मुली अशा आहेत की ज्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अनेक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे व्हिडिओज बनवले जातात आणि त्यांना आयुष्यभर ब्लॅकमेल केलं जातं आणि अवैध धंद्यांसाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो, आतंकवादी कारवायांसाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो. या सगळ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि या सगळ्या विषयामध्ये आपण सर्वांनी अतिशय सजग होणं, सतर्क होणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. दुसरा धोका जो आपल्या सर्व समाजासमोर आहे तो म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांचा. एकदम सायलेंट किलिंग ही प्रोसिजर त्यांची चालू असते.
मुस्लिम लोकांचं समोर दिसतं, त्याच्याबद्दल आपण बोलतो, चर्चा करतो, कार्य करतो, परंतु ख्रिस्ती मिशनऱ्यांचं कार्य आपल्याला तसं प्रत्यक्ष दिसत नाही. अनेक महिला आपण पाहतो दारोदार बायबल घेऊन फिरतायत, ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतायत, प्रेयरसाठी सर्वांनी यावं यासाठी, येशूची प्रार्थना करावी यासाठी प्रयत्न करतात. या महिला कोण आहेत? या मूळच्या ख्रिस्ती आहेत? नाही. या सगळ्या महिला मूळ हिंदू आहेत, ज्या धर्मांतरित झालेल्या आहेत. अनेक कुटुंबांमध्ये, अनेक सेवा वस्त्यांमधल्या आपल्या गोरगरीब बांधवांना, अनेक भगिनींना, अनेक कुटुंबांना छोटी छोटी भुक्कड आमिष दाखवली जातात, फळं वाटप केली जातात, हॉस्पिटलमध्ये चादरी दिल्या जातात, तांदूळ वाटप केले जातं, काहीतरी आर्थिक मदत केली जाते, वनवासी भागामध्ये कुठेतरी शेळ्या वाट, बकऱ्या वाट असे प्रकार करून अनेक कुटुंब धर्मांतरित करण्याचे प्रयत्न केले जातात. अनेक ठिकाणी असं होतं की आपल्या हिंदू बांधवांना भरकटवण्यासाठी लाकडाचा देव, दगडाचा देव पाण्यात बुडतो आणि लाकडाचा ते काय येशूचं हे असतं क्रॉस, तो पाण्यावर तरंगतो असं म्हणून तुमचा देव काय करतो असं म्हणून देखील अनेकदा आपल्या हिंदू बांधवांना भरकटवलं जातं. परंतु आपला हिंदू बांधव, आपली एकही भगिनी हे उत्तर देऊ शकत नाही की आमचा देव आमच्यासाठी रणांगणात लढला, आमच्या देवाने आमच्यासाठी, आमचा धर्म टिकवण्यासाठी, आमच्या रक्षणासाठी अनेक युद्ध केली, आमचा देव रणांगणात लढला, परंतु तुमच्या देवाला 4 खिळे ठोकले तर तो गतप्राण झाला. हे उत्तर आपले हिंदू बांधव त्यांना देऊ शकत नाहीत. भुक्कड आमिषांना बळी पडतात आणि धर्मांतरित होताना आपल्याला दिसतात. आज जागर करताना, स्त्री शक्तीचा जागर करताना या सगळ्या विषयांकडे आपण लक्ष देण्याची फार गरज आहे. या सगळ्या विषयांवर आपण सर्वांनी मिळून काम करण्याची फार गरज आहे. तरुण मुली ज्या भरकटल्या जात आहेत, लव जिहादला बळी पडतायत, अनेक तरुण पिढी जी आहे आपली ती व्यसनाधीनतेकडे ओढली जातीये. अनेक कॉलेजेसमध्ये नशेच्या गोळ्या, ड्रग्ज या सगळ्याचा प्रभाव होताना आपल्याला दिसून येतो. अनेक मुस्लिम मुलं आहेत जे ड्रग पेडलर आहेत, कॉलेजेसमध्ये गोळ्या पुरवतात, मुलींना बळी पाडतात. असे अनेक मुलं आहेत. एक घटना आहे, एक नाशिकचीच एक मुलगी पुण्यामध्ये एका मुलासोबत, अशा अनेक घटना असतात. फॉर एक्झाम्पल हे आहे उदाहरण, पुण्यामध्ये एका मुलासोबत मिळाली. त्या मुलाच्या मोबाईलमध्ये 2000 हिंदू मुलींचं रेकॉर्ड होतं. तो ड्रग पेडलर होता. त्याने मुलींना फसवण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारण्याचे जे काही विधी आहेत ते सर्व करून घेतले होते. त्याच्याकडे ते सर्टिफिकेट होतं, परंतु त्याचं काम फक्त एकच लव जिहादमध्ये मुलींना अडकवणं आणि त्यांचा मुस्लिम धर्माच्या प्रसारासाठी त्यांचा उपयोग करून घेणं. ही एक घटना झाली. अशा असंख्य घटना आहेत, अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे सर्व मातृशक्तींना आवाहन आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये जी दुर्गेने शक्ती आपल्याला प्रदान केलेली आहे, जी दुर्गेने ताकद आपल्याला जी दिलेली आहे, दुर्गेचं वरदान जे आपल्याला सर्वांना मिळालेलं आहे, हे मुळातच स्त्रीमध्ये सर्व ही शक्ती सामावलेली आहे. या शक्तीची जाणीव आपल्या सर्वांना व्हायला पाहिजे. आपला आत्मसन्मान काय आहे याची जाणीव सर्वांना व्हायला पाहिजे. आपल्या परिसरामधल्या स्त्रियांची, मुलींची काय परिस्थिती आहे, आपण केवळ आपल्या कुटुंबापुरता विचार न करता कुटुंबामध्ये संस्कार रुजवण्याचं कार्य ही प्रत्येक स्त्री करू शकते, परंतु जसं कुटुंबामध्ये करू शकते तसं समाजात देखील संस्कार रुजवण्याचं कार्य ही स्त्रीच करू शकते. धर्माच्या रक्षणासाठी स्त्री पुढे आली तर त्याला जास्त तेजस्वीपणे धर्माच्या रक्षणाचा विषय हाताळला जाऊ शकतो. भारत मातेच्या रक्षणासाठी जेव्हा एखादी स्त्री पुढे येईल त्यावेळी अतिशय तेजस्वीपणे हा विषय हाताळला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व मातृशक्तींना विनंती आहे, सर्वांना आवाहन आहे की आपल्यामधली जी स्त्री शक्ती आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना व्हावी. आपल्या परिसरातल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्यापर्यंत आपण वारंवार पोहोचावं. तरुण पिढी जी व्यसनाधीनतेकडे झुकलेली आहे, तरुण पिढी जी गुन्हेगारीकडे वळलेली आहे, ह्या सर्वांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंगची अत्यंत आवश्यकता आहे. नवीन पिढी जी पुढे भविष्यामध्ये देशाचं रक्षण करण्यासाठी उभी राहणार आहे, जे देशाचं भविष्य आहे, ह्या देशाच्या भविष्याला घडवण्याची जबाबदारी आजच्या मातृशक्तीवर आहे. ह्या छोट्या छोट्या मुलांना जर आपण घडवू शकलो, त्यांच्यावर संस्कार करू शकलो, अनेक शेकडो बाल संस्कार केंद्र जर आपण आपल्या परिसरामध्ये उभी करू शकलो, तर भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व करणारी जी पिढी आहे ती अतिशय संस्कारक्षम, हिंदू संस्कृतीचं पालन करणारी आणि हिंदू संस्कृती पुढे घेऊन जाणारी अशी ती पिढी घडणार आहे. आणि त्यासाठी सर्व मातृशक्तीला आवाहन आहे की आपण आपापल्या परिसरामध्ये शेकडोच्या संख्येने बाल संस्कार केंद्र सुरू करावीत. आपण आपल्या
आपल्या परिसरामध्ये शेकडो बालक जे आहेत, जे पुढची पिढी देश घडवणार आहेत, त्या सर्वांवर संस्कार करण्याची जबाबदारी आपण आपल्यावर घ्यावी आणि या देशाच्या सेवेसाठी आपणही आपला हातभार लावावा. आपण सर्वजण म्हणतो की रामराज्य आलं पाहिजे. हे रामराज्य येईल केव्हा? हे रामराज्य तेव्हाच येईल ज्यावेळी आपल्या भारत मातेचा प्रत्येक पुत्र आणि प्रत्येक पुत्री, प्रत्येक अपत्य हे सुसंस्कारित असेल, सुसंस्कृत असेल. त्याच वेळी रामराज्य या ठिकाणी निर्माण होणार आहे. देशाच्या आपल्या सीमा ज्या आखलेल्या आहेत, भारत माता आपण जगद्गुरु भारत माता म्हणतो, जगत जेता भारत माता म्हणत नाही, जगद्गुरु आपण भारत मातेला म्हणतो. आणि भारत माता जगद्गुरु तेव्हाच होईल ज्यावेळी या देशातला प्रत्येक व्यक्ती संस्कारांनी समृद्ध झालेला असेल. जेव्हा रामाचे संस्कार मुलांवर झालेले असतील, सीतेचे संस्कार मुलींवर झालेले असतील, त्याच वेळी आपली भारत माता जगद्गुरु भारत माता म्हणून घेईल. आणि सर्वांना विनंती आहे, सर्वांना आवाहन आहे का हा जागर स्त्री शक्तीचा फक्त आपण कार्यक्रम न करता रोजच्या आयुष्यामध्ये आपण हा जागर केला पाहिजे. जय श्रीराम, जय भारत माता.